Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मुख्यमंत्री फडणवीसांचा मुंबई पुणे मिसिंग लिंक वरून प्रवास. काहीही अडचण न येता मी मिसिंग लिंक वरून आलो, हेच सगळ्यांना उत्तर. फडणवीसांचा टीकाकारांवर पलटवार. शिंदेच्या शिवसेनेनं केलेल्या ऑपरेशन टायगरचे फोटो समोर. श्रीकांत शिंदे आणि प्रताप सरनाईकांनी फुटीर खासदारांना लोकसभा अध्यक्षांकडे नेलं होतं. श्रीकांत शिंदे चार्टरनं ओम राजनिंबाळकरांना सुद्धा घेऊन गेले होते. मुख्यमंत्री फडणवीसांकडून कर्जमाफी योजनेतील 50,000ची अट रद्द. महात्मा फुले योजनेतील शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळणार. विधानसभेत फडणवीसांची घोषणा. पिंपरीच्या मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेला 64 तास उलटल्यानंतर सुद्धा बचाव कार्य सुरूच. ढिगाऱ्याखाली अजूनही 8 जण अडकले. एकाचा मृत्यू तर 9 जणांची सुखरूप सुटका. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुण्याच्या मोशीमध्ये कचरा डेपोतील दुर्घटनेचा आढावा. पीडित कुटुंबियांना आवश्यक मदत तातडीनं देण्याच्याही सूचना. बैठकीवेळी फडणवीसांनी संपूर्ण घटनाक्रमाचा सविस्तर आढावा घेतला. मोशी दुर्घटनेतील पीडितांच्या नातेवाईकांचा पिंपरी चिंचवड पालिका अधिकाऱ्यांना घेराव. इमारतीला भेगा पडल्याचे फोटो 2 दिवसांपूर्वी पाठवून सुद्धा कारवाई नाही. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. कुटुंबियांची प्रशासनाकडे मागणी. अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये देणगी मोजणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांचा एकाच वेळी राजीनामा. चोरी झाल्यानंतर भाविकांकडून 500 रुपयांच्या नोटांऐवजी 10 आणि 20 रुपयांच्या नोटा दानपेटीत टाकल्याचा प्रकार वाढला. राज ठाकरे मिमिक्री आर्टिस्ट. मिमिक्रीमध्ये गेले असते तर स्टँडअप कॉमेडियनला मार्केट राहिलं नसतं. मुख्यमंत्री फडणवीसांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल. मुख्यमंत्री फडणवीसांची बॉडी लँग्वेज डाऊन होती, मात्र ते केंद्रात जाणार असल्यामुळे त्यांचं भाषण ऐकलं. आदित्य ठाकरेंचा दावा. मुख्यमंत्र्यांचा ग्राउंड कनेक्ट तुटल्याची ही टीका. राज्यातल्या प्रकल्पांची बदनामी म्हणजेच राज्याची बदनामी. प्रकल्पांचा अपमान हा राष्ट्रद्रोह. विधानसभेत उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. तर सरकारला प्रश्न विचारणं म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही. हर्षवर्धन सपकाळ यांचा पलटवार. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातनं पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ. ज्ञानोबांच्या पालखीचा सासवडमध्ये तर तुकोबांच्या पालखीचा लोणी काळभोरमध्ये मुक्काम असणार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून काल पुण्यामध्ये दोन्ही पालख्यांचं दर्शन. राज्यातील 100हून अधिक तरुण पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या जाळ्यात. अंमली पदार्थ, आर्थिक आमिष आणि धार्मिक भावना भडकवून देशविघातक कृत्यांसाठी फितवलं जात आहे. एटीएसकडून पालकांना सतर्कतेचं आवाहन. भेसळखोरांना चाप बसताच राज्यातील दूध उत्पादनात मोठी घट. उत्पादनामध्ये 25% घट झाल्याची मंत्री नरहरी झिरवाळ यांची कबुली. तर एफडीएच्या राज्यभरातील मोहिमेचा हा परिणाम. शाळांच्या उपहारगृहांवर एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंची नजर. मुख्याध्यापक, बचत गट, शिक्षणाधिकाऱ्यांसोबत बैठक. अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि तसंच संतुलित आहार मिळणं आवश्यक. सूचनेचं पालन न केल्यास कठोर कारवाईचाही इशारा. राज्यभरात पावसाची विश्रांती. मुंबईतील उकाड्यामध्ये वाढ. तापमानाचा पारा 32 अंश सेल्सिअसवर. पुढील काही दिवस पारा आणखी वाढण्याचीही शक्यता. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.